नमस्कार। फेसबुक लाईव्ह येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंगोली मतदारसंघातील म्हणजेच हिंगोली तालुका असू द्या, शेनगाव तालुका असू द्या, या शेतकऱ्यांचा संघर्ष हा पाचीलाच पुंजलेला आहे का, असा प्रश्न निश्चितच या भागातल्या शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या, कष्टकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। मागील 2022 पासून आपण पाहत आलोय, अतिवृष्टीच्या अनुदानातून तालुका शेनगाव तालुका वगळला जातो, हिंगोली जिल्हा वगळला जातो। पीक विम्याचे पैसे आम्हाला हक्काचे आम्हाला वेळेवर मिळत नाहीत, त्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागतो, रस्त्यावर उतरावा लागतो। आता तर महाराष्ट्रामध्ये पावसानं अतिवृष्टीनं हाहाकार घातला, विशेषतः मराठवाड्यामध्ये मुसळधार, अतिमुसळधार, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। हे संबंध चित्र प्रत्येक दिवशी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांनीही पाहिलं। संबंध महाराष्ट्रातून चळवळीच्या माध्यमातून, मग ते मोर्चे असू द्या, रास्ता रोको असू द्या, एखाद्या जागर सभा असू द्या, किंबहुना वेगवेगळे लक्षवेधी आंदोलन असू द्या, या माध्यमातून सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांना पीक विमा द्या, यासह इतर मागण्या घेऊन आम्ही चळवळी केल्या, आंदोलन केली। त्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, सत्तेतल्या लोकांना शेतकऱ्यांकडे पाहावं असं वाटलं आणि त्यांनी सुरुवातीला तर 2200 कोटी रुपये म्हणजे तुटपुंजी मदत एवढी जाहीर केली। म्हणजे 2200 कोटी रुपये देऊन 8500 रुपये हेक्टरी आम्हाला त्या ठिकाणी मदत देण्याचा निर्णय घेतला। 8500 रुपये म्हणजे 85 रुपये गुंठ्याप्रमाणे। आणि त्याच्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हिंगोली, नांदेड, अहिल्या, धाराशिव या ठिकाणी 80 ते 90% त्या ठिकाणी पाऊस झाला, परंतु आम्हाला 70% मदत देण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादानं होत आहे। यामध्ये आमदार असू द्या, खासदार असू द्या, पालकमंत्री असू द्या, यांनी कधी आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहिलं नाही। पाहिलं तर यांच्या पायाला तर चिखोल लागलाच नाही, परंतु पायाच्या बूट असू द्या, चप्पल असू द्या, यांनी चिखोल लागू दिला नाही। यांनी पाहणी केली रस्त्यानं, यांनी पाहणी केली पुलावरून, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी या लोकांना दिसलं नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 2200 कोटी रुपये जाहीर केले, परंतु त्या 2200 कोटी रुपयामध्ये 8500 रुपये आमच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय केला आणि त्याच्यातही 5500 रुपये, 6000 रुपये अशी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झाली। आणि त्यानंतर आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत। या 5 तालुक्यामध्ये 20/9/2025 पर्यंत जवळपास 945.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। यामध्ये हिंगोली तालुक्यात 879.4 मिलीमीटर पाऊस, कळमनुरी तालुक्यामध्ये 1041.8 मिलीमीटर पाऊस, वसमतमध्ये 993.3 मिलीमीटर पाऊस, औंढ्यामध्ये 1017.8 मिलीमीटर पाऊस आणि शेनगावमध्ये जवळपास 871.5 मिलीमीटर पाऊस। म्हणजे जवळपास या 5ही तालुक्यामध्ये समान पाऊस झाला। याची नोंद वृत्तपत्राच्या माध्यमातून, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून नोंदवल्या गेली। तरी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातले 3च तालुके, मग ते औंढा असू द्या, कळमनुरी असू द्या आणि वसमत असू द्या, आता जो काही 9 तारखेला शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये समाविष्ट केले आणि 31,000 कोटीची जी काही सरकारनं बोलाची कडी आणि बोलाचा भात ही जी काही मदत जाहीर केली, त्या मदतीमध्ये आमच्या जिल्ह्यातले 3च तालुके समाविष्ट करण्याचं पाप या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादानं घडवण्यात आलं। खरं तर आमच्या तालुक्यामध्ये शेतजमिनी खरडून गेल्या, पिकं गेली, त्याच्यामध्ये सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, तूर असू द्या, हळद असू द्या,
या पिकाबरोबर आमच्या शेतकऱ्यांनी जे काही कष्ट पेरले होते, जे काही स्वप्न पेरले होती, तेही वाहून गेले. पशुधन मोठ्या संख्येमध्ये वाहून गेलं. गोठ्यांची पडझड झाली, घरांची पडझड झाली. अहो, एवढंच नाही तर काही प्रमाणामध्ये शेतामध्ये काम करायला गेले शेतकरी सुद्धा वाहून गेले, ते मृत्युमुखी पडले. याची नोंद सुद्धा तहसील दरबारी असताना सुद्धा शेनगाव तालुका, हिंगोली तालुका वगळण्यात येतो. याच्या एवढं दुर्दैव मला वाटतं कुठल्या प्रकारे म्हणता येणार नाही. का तर हिंगोली जिल्ह्याला, हिंगोली मतदारसंघाला आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत. एकट्या आमदाराचं चुकलं असं मी म्हणणार नाही, एकट्या खासदाराचं चुकलं मी असं म्हणणार नाही, एकट्या पालकमंत्र्याचं चुकलं असं मी म्हणणार नाही. का तर या पापाचे वालीदार हे तीनही लोक आहेत. या तीन लोकांना या ठिकाणी जबाबदारीपूर्वक काम करणं गरजेचं असताना यांनी कुठल्या प्रकारचा पाठपुरावा केला नाही, यांनी कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यांचं दुःख शासन दरबारी मांडण्याचं काम केलं नाही. म्हणून आमचा शेनगाव तालुका, हिंगोली तालुका यामधून वगळण्यात आलेला आहे. आमच्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे पीक विमा मिळणार नाही, कुठल्या प्रकारचं अनुदान मिळणार नाही. आता काही शेतकऱ्यांचा संभ्रम तयार झाला असेल की आमच्या खात्यावर पैसे आले, परंतु ते पैसे 2200 कोटी रुपये जे मंजूर केले होते, त्या 2200 कोटी रुपयात 8500 रुपये तुम्हाला सुरुवातीला मंजूर केले आणि ते 8500 तुम्हाला दिले नाही. 6, 6,500, 5, 5,500 एवढीच मदत तुम्हाला, तुटपुंजी मदत या सरकारनं दिली. या सरकारमधले जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांना एका महिन्याचं मोबाईलचं बिल, जे की 300 रुपयामध्ये महिना आम्ही मोबाईल चालवतो, या लोकांना 8 ते 9 हजार रुपये त्या ठिकाणी हे सरकार महिन्याला देतं. आणि एका वर्षाचं आम्ही आमचं स्वप्न पेरलं, एका वर्षाचं आम्ही आमचं खत, बियाणं, फवारण्या, आमची मेहनत केली आणि ते आमच्या शेतामध्ये नेऊन पेरलं आणि ते सगळं या पाण्यानं, एकतर या आसमानी संकट आणि सुलतानी संकट याच्यामधून हे जे काही आसमानी संकट आलं त्यानं आमचं सगळं हिरावून नेलं. परंतु हे सरकार शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचं काम करत आहे. म्हणून भावांनो, येत्या काळामध्ये तुम्हा आम्हाला हा लढा हातामध्ये घेणं गरजेचं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं विविध आंदोलनं केली, लक्षवेधी आंदोलनं केली आणि या सरकारच्या बुडाखाली आग लावण्याचं काम या क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं विशेषतः हिंगोलीमध्ये केलं. आणि महाराष्ट्रामध्ये आमचे रविकांत तुपकर असू द्या, यांच्यासारखे जे काही आमचे मंगेश साबळे असू द्या, आणि हिंगोलीमध्ये मी गजानन कावरके, नामदेव पतंगे, आमच्या संघ काम करणारे आमचे रमेश जाधव असू द्या, असे विशेष विविध प्रकारचे आमच्या चळवळीमध्ये काम करणारे आम्ही या सरकारच्या बुडाखाली आग लावण्याचं काम केलं. आणि या माध्यमातून मी आणखी सरकारला सांगतोय की हिंगोली तालुका, शेनगाव तालुका याच्यामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं पूर्ण हिरावून नेलेला आहे. आमचं स्वप्न निसर्गानं हिरावून नेलेलं आहे. आणि जी काही मदत महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत आणि त्याच्यापैकी तुम्ही 253 तालुके समाविष्ट करता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. आम्ही शेतकरी नाहीत, आमचं सोयाबीन वाहून गेलं नाही, आमची तूर वाहून गेली नाही, आमची हळद वाहून गेली नाही. कयाधू नदीवरचा आलेला पूर सबंध वृत्तपत्राच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रानं पाहिला. सर्व पाण्यानं हाहाकार त्या ठिकाणी घातला होता. मग ते हिंगोली तालुक्यामध्ये नाही, या ठिकाणी शेनगावमध्ये अनेक पशुधनं वाहून गेली, शेतकरी वाहून गेले, त्या ठिकाणी अनेक गावाचा संपर्क तुटला, सगळे शेतीमधलं गाळ वाहून गेला, शेतपिकं वाहून गेले. ते गाव तालुक्यामध्ये नाही, त्यांचा समावेश होणं गरजेचं नव्हतं. परंतु हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे का काय, असाही प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. मी शेनगाव तालुक्यातल्या, हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करीन की हातामध्ये रुमणं घ्या, वेळ प्रसंगी नागराच्या फळाच्या तलवारी करा. परंतु जो कोणी लोकप्रतिनिधी तुमच्या गावामध्ये येईन त्यांना प्रश्न विचारा, त्यांना जाब विचारा. तुमच्या हक्काचं सोयाबीन गेलं, तुमच्या हक्काचा पीक विमा जाणार आहे, तुमच्या मुलांना ज्या काही सवलती मिळणार आहेत त्या सवलती जाणार आहेत. एकतर या सरकारनं शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं. या सरकारनं सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. या आश्वासनाकडे शेतकऱ्यांनी त्यांना मतं दिली, सरकार यांचं सत्तेमध्ये आणलं आणि हे काँग्रेसचेच भाऊ निघाले. जसं काँग्रेसनं 70 वर्ष शेतकऱ्याला लुटण्याचं काम केलं, शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम केलं, म्हणून या भागातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाटलं चला आता काहीतरी वेगळं सरकार येणार, शेतकऱ्यांना कुठेतरी मदत करणार.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 भाव देणार, शेतकऱ्यांच्या कापसाला 10 ते 12,000 रुपये भाव देणार, शेतकऱ्यांना 100% पीक विमा देणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार. म्हणून शेतकऱ्यांनी या लोकांना मतं मारली, मोठ्या प्रचंड संख्येने यांचं सरकार सत्तेमध्ये आणलं. परंतु या लोकांना शेतकऱ्यांचा विसर पडला, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं केलं, शेतकऱ्यांची चेष्टा लावली. परंतु लक्षात घ्या, हे शेतकरी आहेत, एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना जसं झाड लावायचं कळतं, ते झाड कुणीकडे पाडायचं हे या शेतकऱ्यांना कळतं. म्हणून सरकारनं सत्तेचा माज आणू नका, सत्तेचा ताम्रपट डोक्याला बांधून कोणी आलेलं नसतं. म्हणून या निमित्तानं मी सरकारला सांगतोय, हिंगोली तालुका, शेनगाव तालुका इथेही शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं पाप करू नका, अन्यथा तुमच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. येत्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक गावातले शेतकरी, विशेषतः हिंगोली तालुक्यातले आणि शेनगाव तालुक्यातले शेतकरी गावबंदी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आणि तुम्हाला ज्या विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. यावेळी लोकप्रतिनिधींना पळता भुई कमी झाल्याशिवाय राहणार नाही, हे लोकप्रतिनिधींना लक्षात घेतलं पाहिजे. आणि तात्काळ तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कोणाचे पाय धरायचे, क्षमा असावी. एक फोन आला होता त्याच्यामुळे ते थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. माझं लोकप्रतिनिधींनाही सांगणं आहे, आमदार असू द्या, खासदार असू द्या, किंबहुना या जिल्ह्याचे पालकमंत्री असू द्या, नुसतं झेंड्यापुरतं जिल्ह्यात येऊ नका. शेतकऱ्यांना मदत होईल असं काहीतरी विचार त्या ठिकाणी मांडा. नुसतं नावाचं भूत या ठिकाणी गाजवू नका. प्रत्येक झेंड्याला झेंडा फडकवायसाठी जिल्ह्यामध्ये येता आणि पालकमंत्रीपद घेता. लाजा वाटायला पाहिजे. नसल सांभाळणं होत, नसल झेपणं होत तर स्पष्ट राजीनामा द्या. तुमच्या जागी आणखी कोणी येईल, परंतु या जिल्ह्याचा त्या ठिकाणी विचार झालाच पाहिजे. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, या जिल्ह्यातल्या नागरिकांना, ज्या ज्या नागरिकांची घरं पडली त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. ज्या कष्टकरी शेतकरी, या सर्वांचा विचार झाला पाहिजे. म्हणून या उद्देशानं पालकमंत्री असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या, तुम्हाला कोणाचे पाय धरायचे तर धरा, तुम्हाला काय दिवे लावायचे तर लावा, परंतु हिंगोली तालुका, शेनगाव तालुका याच्यामध्ये समाविष्ट झालाच पाहिजे. यांना मदत शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. अन्यथा गाठ शेतकरी संघटनेशी आहे, शेतकऱ्याशी आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, तुमच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा इशारा समजा, ही धमकी समजा, विनंती समजा, जे समजायचं ते समजा. परंतु शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे.